आपण आता प्रभाग क्रमांक 9 मध्ये आहोत आणि याच वेळेस आपल्यासोबत महायुतीचे उमेदवार विश्वास सावंत आहेत. सर, काय सांगाल, आपण निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरला आहेत, कशा पद्धतीचा प्रचार सुरू आहे? आम्ही हा दुसरा दिवस तिसरा दिवस आहे आमच्या प्रचाराचा. अतिशय सुंदर असा प्रचार चालला आहे आणि जास्त करून जेवढी कोकणातील लोक आहेत त्यांना माहिती पडलं आपला कोकणातला एक घरातला उमेदवार आमच्या प्रभागात उभा आहे. इथे उत्तर भारतीय बऱ्या प्रमाणात आहेत, गुजराती आहेत आणि जास्त करून 24,000 लोक ही मराठी आणि कोकणी आहेत. रत्नागिरी व सिंधुदुर्गातील राहणारे लोक आहेत तिकडे आणि मला खात्री आहे आमचा प्रचार व्यवस्थित चालू आहे. आमच्या देवभाऊंच्यावर आमचा विश्वास आहे आणि आमच्या दोन्ही आमदार विश्वास आहे. ज्या आमदाराने 70 प्रश्न उपस्थित केले, काय काय आपण नियोजन केलेलं आहे हॉस्पिटलचं, अशा अनेक प्रश्नावर आपण बोलतोय, लोकांशी बोलतोय. लोक पण खुश आहे. जसं लोकसभेला आणि विधानसभेला त्यांनी आम्हाला मतदान केलं, ह्या टायमाला तिसऱ्यांदाही मतदान आपल्याला होईल आणि आम्हाला खात्री आहे आमच्या कार्यकर्त्यावर विश्वास आहे. आमच्या तळागाळात कार्यकर्ते आहे. कोकणातले लोक विचारतात, अरे वा, कोकणातला माणूस उभा आहे, ही आम्हाला संधी आहे. त्याच्यामुळे आम्हाला नक्कीच माहिती आहे आपण 100% जिंकणार. परंतु सर, आपल्याच प्रभागातून बहुजन विकास आघाडीचे माजी सभापती निलेश देशमुख आहेत, काय आव्हान वाटते? साहेब, तुम्हाला एकच सांगतो, मी गरीब कुटुंबातला माणूस आहे. गेली 25 वर्ष मी राणेसाहेबांसोबत एकत्र राहिलेलो आहे. आपल्याला कुठलाही आरोप नाही हो. गेली 10 वर्ष या प्रभागात काम करतो, तळागाळात करतो. ज्या महिलांना शौचालय नव्हते ते बांधून दिले, तिकडे कोकणी वस्तीला दिल्या. 25 वर्ष तुम्ही मला ओळखता. नाटक काय माझे कार्यक्रम होते, जी संस्कृती कोकणाची टिकवण्याचं कार्य माझ्या हातून झालेलं आहे. ती भजन असो, दशरथ नाटक असो, डबलबारी असो, पंढरपूरचे वारकरी असो, हे माझ्या हातून घडलेलं आहे. आणि वारकरी संपदातून आलेला माणूस ज्याचं हिंदुत्ववादी रक्तात आहे आणि मला त्याच्यावर माझा विश्वास आहे. त्यांच्याकडे पैसे असतील पण माझ्याकडे माझा विश्वास आहे ना, आणि आईबापांनी माझ्या नावावर विश्वास ठेवला आहे. आणि कोकणी माणसं, मराठी कोकणी माणसं आपल्या माणसाला हरवणार नाही हो. इथे पैसे आणि इकडे आमची अस्तित्व. त्यामुळे माझ्या कोकणातले लोक मला सांगतात आणि बोलतात, या टायमाला आपलं कमळ फुलणार आणि फुलणार. त्यामध्ये मला काही शंका नाही. आणि मी ठरवलेलं आहे, आज काय जगायचं, काय करायचं, एवढं करतो आयुष्यभर माझ्या लोकांसाठी मी जगणार आहे आणि कामं करणार आहे. असा एकमेव माणूस आहे, त्याची 10 वर्ष 12 तास करतो पक्षाचं. पण आता आमचा पक्ष मोठा झालेला आहे आणि पक्षात आम्हाला खूप ताकद दिलेली आहे. राजनाप्पाने खूप ताकद दिलेली आहे. माझ्या प्रभागामध्ये राजनाप्पाने जवळजवळ 2 कोटीची कामं दिली आहे. मी ऑलरेडी 4-5 कोटीची कामं केलेली आहे. त्याच्यामुळे मला फरक पडत नाही. बघा, AC मध्ये बसून तो काळ गेला आहे. सोशल मीडिया पुढे झालेली आहे आणि तुम्ही लोकसभेला पण बघितलं आणि विधानसभेला बघितलं. आम्ही आमच्या कामावर अतिशय प्रामाणिकपणे काम करतो आणि आम्हाला खात्री आहे उद्या लोकांना माहिती आहे महाराष्ट्र सरकार आपलं आहे, केंद्र सरकार आपलं आहे, इथं येणं गरजेचं आहे. जो सुशिक्षित वर्ग आहे, जो कोकणी माणूस आहे, तो नक्की त्याचा विचार करून आम्हाला बहुमताने निवडून देतील. आणि तुम्हाला आज सांगतो मी, आम्ही 100+ होणार आहोत. 100+. कोणी रोखू शकत नाही. तिथे काय सभापती असू दे, काही असू दे, काय. तुम्ही या वसई तालुक्यात इतिहास बघितला 1 वर्षापूर्वी, ह्याच्यापेक्षा आणखी काय मोठं सांगू शकतो मी तुम्हाला. सर, आपल्या प्रभागामध्ये महायुतीत कुठेतरी बिघाडी झाल्याचं चित्र पाहायला मिळते. कारण आपल्या युतीमध्ये शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार आहेत आणि भारतीय जनता पार्टीकडून आपण आहेत. परंतु शिवसेनेच्या उमेदवारासमोर भारतीय जनता पार्टीचा दुसरा एक कॅन्डिडेट उभा आहे, याचा फटका बसेल? नाही, आम्हाला एक पॅनल दिलेलं आहे, ते पॅनलवर आपण चालणार आहे. काही मिस्टेक झाली होती त्याला आता काय मी बोलू शकत नाही. पण मला वाटतं आमचं 4ही पॅनल आहे. 2 BJPचे आहेत आणि 2 शिवसेनेचे आहेत. ही पॅनल आम्हाला ऑलरेडी पक्षाने अधिकृत केलेलं आहे. त्याच्यावर मी बोलणं योग्य नाही. पण मला खात्री आहे की माझ्या पक्षाने जे सांगितलं त्याला मी पुढे घेऊन जाऊ आणि तुम्हाला 16 तारखेला नक्कीच तुमचा कॅमेरा इकडे येईल असं मी अपेक्षा करतो. पॅनल सोडून कमळ 2 ठिकाणी आहे, त्याच्यामुळे मताचं कुठेतरी डिवायडेशन होईल. लोक सुशिक्षित आहे हो. लोकांना सगळं माहिती आहे. लोक, आजची जनता ही वसई तालुक्यातली 35 वर्षापूर्वीची जनता आणि आताची जनता, याच्यात फरक आहे ना. 10 वर्षाचा काळ आणि आताचा काळ फरक पडलो ना. लोकसभा आपण 1.5 लाखाने जिंकली. इथेच 132 मध्ये 38 पराभव झाला. आणि आपला तो आज सांगतो BJP ही क्रमचेक झालेली आहे. तुम्हाला सांगतो BJPचं काम सगळं काम असतं. म्हणजे तुम्हाला सांग, सर्वसामान्य माणूस बूथ कमिटी पण सगळं करतो. तुम्हाला त्याचं श्रेय BJPला द्यावं लागतं. खूप काम करावं लागतं. असं जर काम कुठलं केलं तर IAS अधिकारी झालो असतो आपण. एवढं काम करावं लागतं आणि प्रामाणिक काम करावं लागतं.
आज जरी मीडिया काही चुकीचं बोलत असेल तर मी त्याचं समाधान करू शकत नाही, कारण मला माहिती आहे ना. तुम्ही थोडे वेळ द्या, आम्हाला पण द्या ना. तुम्ही 35 वर्षाचा इतिहास जर एका वर्षात जर मांडला तर कसं शक्य होते? समजलं का? आता आमचे गणेश नाईक साहेब आले होते, पालकमंत्री आहेत, काय बोलले होते? तर हा रस्ता आम्ही, जे मेन रस्ते आहेत ते आम्ही सिमेंट काँक्रीट करू. आणि खरं म्हणजे देवाभाऊ बोलतील ना, महाराष्ट्राचे लाडके मुख्य एक विजन आहे महाराष्ट्राचं. सगळ्यात देशाचा जसं नेतृत्व मोदी साहेब करतात, तर महाराष्ट्राचं एवढं कणखर नेतृत्व उद्या नालासोबत येतं आपल्या जिंकण्यासाठी. आणि वाढवण बंदर आहे सगळ्यात मोठं. वाढवण बंदरामुळे कमीत कमी 10 लाखाला रोजगार भेटेल 10 वर्षामध्ये. हॉस्पिटल झालं तर कमीत कमी 2,000 रोजगार भेटेल. उद्या महानगरपालिका आली आणि येणार, किती लोकांना जे कॉन्टॅक्टमध्ये आहेत त्यांना पण आम्ही घेऊ ना या प्रवाहामध्ये. आणि BJP सारखा एक पक्ष आपला सक्षम आहे, जिथे सगळे पक्षातले, म्हणजे उत्तर भारतीय असो, गुजराती असो, मारवाडी असो, कोकणी असो, मराठी होय, सगळ्यांना सामावून गेला पक्ष म्हणजे भारतीय जनता पक्ष. त्यामुळे आपल्याला कशी चिंता करायची? समजलं ना? आम्हाला चिंता करण्याची भूलच गरज नाही. आमच्याकडे भरघोस असं आताच बघितलं ना, जी निवडणुका झाल्या आहेत, काय झालं? 75% त्याचा फायदा आम्हाला होईल. आणि नितेश राणे हे सगळ्यात डॅशिंग नेतृत्व आहे. राणे कुटुंबाचं जसं कोकणावर जसा अंकुश आहे, या लोकांवर अंकुश आहे. आम्हाला खात्री आहे, आम्ही स्वस्त आहोत. फक्त कृपेने आम्ही गरीब आहोत, हाच आमचा प्रश्न असेल तर लोकांना पण माहिती आहे काही होऊ शकतं ना. आमची चारही उमेदवार बहुमताने निवडून येतीलच, हा तुम्हाला विश्वास मी देऊ शकतो. निश्चितच आपण जर बघितलं असाल तर महायुतीचंच महापौर बसणार असल्याच्या प्रतिक्रिया देखील यावेळेस उमेदवार वार्ड क्रमांक 9चे विश्वास सावंत यांनी व्यक्त केलेला आहे. संदीप गायकवाड, APS मराठी, नालासोपारा.